आता आता आपली कर्म कहाणी संपली. आता आपली कर्म कहाणी संपली आणि धर्म कहाणी सुरू झाली. कर्म कहाणी संपली म्हणजे काय? कर्म कहाणी संपली म्हणजे काय? आपले विमोचन करून दोष वगैरे सगळे काढले, स्वच्छ केलं आणि कार्यार्थ तुम्हाला सिद्ध केलं. तर दादा याच्यासाठी काय म्हणाले, एकदा तुम्ही चिखलात बुडला होता, ते काढलं, स्वच्छ आंघोळ घातली, नवीन कपडे घातले आणि आता तुम्हाला मैदानात खेळायला सोडले आणि सांभाळणार आहे ते. म्हणून ते काय म्हणतात, कर्म कहाणी संपली, आता रडू नका. आता जे मिळालंय त्याच्यात समाधान मानायला शिका आणि त्याला प्रयत्न आहे. म्हणून त्याच्यासाठी गुरुमार्ग आहे, म्हणून त्याच्यासाठी ओंकार साधना करायची. पुढे आता आपली कर्म कहाणी संपली व धर्म कहाणी सुरू झाली. वंदनीय दादा म्हणतात, धर्म हा एकासाठी असतो तर तो सर्वांसाठी असतो. धर्म हा एकासाठी नसतो तर सर्वांसाठी असतो. तुमची माध्यमं ही जी आजपर्यंत कर्माधीन होती ती विमोचन आणि दीक्षा देऊन धर्माधीन करून दिली. हे फक्त ईश्वराच्या कृपेने शक्य होते. म्हणजे कर्माधीन होती म्हणजे काय? ते ऋणानुबंध आपल्याला नमवत होते, रडवत होते. काही विद्यासंपत्ती संततीने, विद्याच्या संपत्तीच्या संततीने करून आपण दारोदारी फिरत होतो, मग कर्माच्या अधीन होतो. आता जे मिळालंय ते गुरुकृपेने मिळतंय आणि आतापर्यंत जे मिळत होतं ते आपल्या नशिबाने मिळत होतं. नशीब आणि भाग्य याच्यात फरक काय? एक दिवशी दादा म्हणाले, नशीब म्हणजे तुम्हाला कर्माने मिळतं ते आणि भाग्य म्हणजे गुरुकृपेने मिळतं ते. तर म्हणाले, मुंबईला मला कर्मानी कामकाजाचे पैसे मिळत होते, ते 15,000 मिळत होते, पण गुरुकृपेने मिळायला लागल्यानंतर 1,80,000 पेक्षा जास्त मिळायला लागले ना. मग ते सांभाळायचं का हे सांभाळायचं? म्हणून ते म्हणाले, परवा तुम्हाला मी पांडे काका परवा तुम्हाला गोष्ट सांगितली ना, मग ते जीवन की हे जीवन, हे जीवन हे घडवलं, ते जीवन होतं ते बंद केलं आणि हे जीवन घडवलं. मग या जीवनात काय होतं ते अनुभवल्यानंतर कळलं. इतकं असं बदल घडवायचा आहे. पण तो चांगला त्यांनी सांगितलेलं ऐकलं तर एकदा सांगणार, दोनदा सांगणार, तिसऱ्यांदा तुमचं तुम्ही काय पाहिजे ते करा. ऐकलं म्हणून इथपर्यंत आलो, नाही ऐकलं असतं तर गेलो असतो 12च्या भावात, मग त्या कर्माच्या नशिबाच्या गेलो असतो वाटेने. पुढे तुमची माध्यमे ही जी आजपर्यंत कर्माधीन होती ती विमोचन व दीक्षा देऊन धर्माधीन करून दिली. हे फक्त ईश्वराच्या कृपेने शक्य होते. यासाठी वंदनीय दादांनी एका संमेलनात एक शेर सांगितला होता, तो खालीप्रमाणे: मोहब्बत खुशामद से आदाब से न किसी मेहनत से मिलती है. मोहब्बत खुशामद से आदाब से न किसी मेहनत से मिलती है. मोहब्बत ऐसी दौलत है जो उसके रहमत से मिलती है. याचा अर्थ ईश्वराने प्रेम म्हणजे मोहब्बत, ईश्वराचे प्रेम, ईश्वराने याचा अर्थ ईश्वराचे प्रेम म्हणजे मोहब्बत. हे खुशामत म्हणजे पोथ्या पुराण वाचून मिळत नाही. आदाब से म्हणजे व्रत वैकल्य करून मिळत नाही, किंवा न किसी मेहनत से म्हणजे 1,00,000 जप करूनही भेटत नाही. मग देव केव्हा भेटतो? तर मोहब्बत ऐसी दौलत है जो उसके रहमत से मिलती है. म्हणजे केवळ त्याची कृपा झाली तरच ते शक्य आहे. म्हणून दादा म्हणत होते की तुम्हाला जीवनामध्ये कृपा आशीर्वादाची उणीव आहे याची जाणीव नाहीये, म्हणून तुम्ही रडत येता माझ्याकडे प्रश्न विचारायला. जर तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही आला नसता. मग ती कृपा कशी मिळवायची? तर आतापर्यंत आपण फापट पसारच फार करत होता. आता ओंकार साधना जे काय 8 वाजता 7 वाजता जे काय ज्याच्या हे वेळेप्रमाणे करतो, दुसऱ्या दिवशीप्रमाणे पर्यंत देवाकडे जायची आठवण होती नाही होत. समाधान मिळतं की नाही? आणि ते हळूहळू धारण होणार, थोडं थोडं धारण होणार. एकदम एका दिवशी काय एवढं पोटभर मिळणार नाही. रोज जेवतो किती आपण? थोडं थोडं जेवतो आणि त्यांनी एनर्जी वाढते आपली.
तसं ओंकार साधना रोज तुम्ही कराल, तसं तुमच्यात जसं धारण होत जाईल, तसं तुम्हाला त्याची अनुभूती येत जाईल. यापूर्वी जी तुमची अवस्था ही कर्माधीन होती, त्या अवस्थेत तुम्ही इतरांवर परोपकार जरी करायचा म्हटलं असतात, तर तुम्ही काय केले असते, तर आपल्या कर्मातले जे दुःख आहे ते सुद्धा त्याला भोगायला लावले असते. बंधने दादानी ही कर्माधीन अवस्था बदलून तुम्हाला धर्माधीन अवस्था प्राप्त करून दिली. आता धर्माधीन अवस्था प्राप्त झाल्यानंतर धर्म हा कसा आहे, तो एका व्यक्तीसाठी नाही, तर तो विश्वासाठी आहे. विश्वाला त्या धर्मपरत्वे जर शांततेचा लाभ करून देण्याचे किंवा घेण्याचे माध्यम आपल्याला निर्माण करता येते. आता सद्गुरू कृपेने आपल्याला धर्माधीन अवस्था प्राप्त झाली आहे. ही अवस्था आपल्या जीवनात चिरकाळ टिकण्यासाठी नियमित ओंकार साधना करायची आहे. तुम्हाला तुमच्या प्रापंचिक जीवनात भवितव्यामध्ये काही अडचणी येतील, त्या अडचणी निवारण करण्यासाठी या साधनेचा दुरुपयोग करावायचा नाही. म्हणजे मी साधना करतोय, दादांच्याकडे येतोय, केंद्रावर जातोय, म्हणून माझ्या अडचणी दूर व्हाव्यात, असा त्याचा दुरुपयोग करू नका. साधना जी करायची आहे ती इतरांसाठी करायची. त्याचा लाभ हे आत्मनिवेदनामध्ये सगळं सिद्ध झाल्यावर दादांना देवाने सांगितलं, तू जे केलंयस ना ते इतरांसाठी द्यायचंय, इतरांना कर. मग दादा म्हणाले, मी कशाला एवढं सगळं केलं, असं म्हणाले असते ना, पण नाही म्हणाले तसं. ते कळला अर्थ आणि त्याचा मार्ग सांगितला इतरांसाठी काय करायचं ते. आत्मनिवेदन हे दादांना सिद्धता करताना आलेले अनुभव आहे. ते आपल्याला माहीत पाहिजे आपल्यासाठी दादांनी काय केलं, म्हणून आत्मनिवेदन वाचायचं. आत्मनिवेदनाचा गुरुप्रसाद हे कसं, पहिल्यांदा आपण काय करत होतो आणि आता पुढे काय करायला पाहिजे हे सांगण्यासाठी गुरुप्रसाद लिहिलं. पण आत्मनिवेदनशी आपलं काही हे नाही, ते दादांनी सिद्धता केल्या तेव्हा त्यांना आलेले अनुभव आहेत ते त्याच्याशी आपण काही पडताळून बघायचं कारण नाही. पण आपल्याला माहिती पाहिजे की आपल्यासाठी दादांनी काय केलं, याच्यासाठी आत्मनिवेदनचा अभ्यास करायचा. हे महत्त्वाचे आहे, समजले. आता हे सर्व इतक्या सविस्तरपणे तुम्हाला का सांगितलं आहे, तर ओंकार साधनेने काय साध्य करायचे आहे हे आपण ठरवून होत नाही. तसेच आजपर्यंत आपण अज्ञानाने, अनुकरणाने, रूढ परंपरेने जे जे काही करीत होतो ते फलद्रूप का होत नव्हते, हे आता वरील विवेचनावरून तुम्हाला समजलं. आता सर्व देवदेवतांच्या ज्या आरत्या आहेत त्याचे दत्ताच्या आरतीतच फक्त जन्ममरणाचा फेरा चुकविला असे सामर्थ्य वर्णन केलं आहे. याचा अर्थ काय, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे असे शेकडो वर्ष चालले. जन्माला यायचं म्हणजे काय की एक असं एक एवढं सर्कल आहे, जन्माला यायचं, उपभोगायचं, मरायचं, परत जन्माला यायचं, परत उपभोगायचं, मरायचं, हे एवढ्याच याच्यामध्ये हिंडत होते. पण त्यांनी काय केलं, जन्म मरणाचा फेरा चुकविला. म्हणजे काय, हे जन्माला आल्यानंतर मधली स्थित्यंतर अवस्था दिली, ते जे आत्मे आपल्याला हे जगताशी वलय रूपाने संपर्क करून होते, आपण तर्पण करताना पुण्याईनी सद्गतीला जात नव्हते, ते त्यांना सगळ्यांना सोडवल्यामुळे आपला त्रास वाचला ना. मग आपलं स्पेस वाढवला. तो जन्माला यायचं, मरायचं, ह्याच्यामध्ये जीवन हे निर्माण केलं त्यांनी, स्थिती अवस्था ही निर्माण केली. म्हणून ते म्हणतात की जन्ममरणाचं फेरा म्हणजे जन्माला यायचं, उपभोगायचं, परत एवढ्यातच फिरत होतो, म्हणून त्याला भवसागर म्हटलं. पहिल्या 3 लोकातच फिरत राहायचं, मग दुसरं काही नाही. आणि मग झालं नाही म्हटलं की कुणा तरी पकडायचं, कोण गुरुमार्गाकडे जाईल, त्याच्याकडनं मिळतं म्हणून. म्हणजे तुम्ही आत्म्याला देह नाही ना, म्हणून मग त्याला करता येत नाही, मग ते कुणाच्या तरी नाही. एक गोष्ट अशी झाली होती. एक आमची ओळखीची मैत्रीण, आमची ओळखीची मैत्रिणीची मैत्रीण, तिचं नवीन लग्न झालं. नवीन लग्न झाल्यानंतर बेंगळूरला गेले. बेंगळूरला गेल्यानंतर 10 माणसं घरात. नवीन लग्न झाल्यानंतर नवऱ्याशी बोलायचं म्हणजे दोघांना एकमेकांना काही भेटता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. हे दोघं संध्याकाळी विहिरीच्या कट्ट्यावर जाऊन बसले बोलायला, मळ्यातल्या. हां, माहिती नसतं काही. तर त्या विहिरीमध्ये एका बाईने जीव दिला होता आणि तिला
मरून जन्माला यायचं होतं परत. हां, तर ते जन्माला येता येत नाही त्यांना यांच्या देवाच्या आज्ञेशिवाय. तर कसं काय करायचं? तर ते दोघं नवरा-बायको आल्यानंतर तिला पकडलं आणि 3 दिवस गेले आणि 9 महिन्यापर्यंत सगळं आज हिच्याकडे जा, तिच्याकडे जा, मला हे खावंसं वाटतं, मला ते खावंसं वाटतं. मग सगळं करून घेतलं ना आपल्या मनाप्रमाणे. आता 9व्या महिन्यात जन्माला यायची वेळ आली, बाळ व्हायची वेळ आली. बाळ व्हायच्या वेळेला 8वा महिना संपून 9वा महिना लागला तर सकाळी उठली तर पोट सपाचट एकदम. काय सांगणार? मग बाळंतीण झाली आणि मूल गेलं म्हटलं तर निदान बाळंतीण झालेलं तरी कळेल. हे घरातच रात्री झोपलेलो उठून ही गेली तेव्हा तिने सांगितलं की मी तिथे जीव दिला होता आणि मला जन्माला येत होतं आणि मला खाण्याच्या इच्छा सगळ्या पूर्ण करून घ्यायच्या होत्या म्हणून मी तुझ्याकडे आले. हे किती डेंजरस आहे. आणि हे दादांच्याकडे आल्यानंतर कळलं म्हणून मग दादांनी सांगितलं की हे अतृप्त आत्मे हिंडत असतात म्हणून काय उद्यानं असतात ना बाग बगीचे त्याच्यात डोहाळजेवण करू नका. कुठेतरी बाग बगीच्यात जाऊन बाहेर रस्त्यावरती गाडीवरती हे खावंसं वाटलं ते खावंसं वाटलं म्हणून खाऊ नका. संध्याकाळच्या वेळेला केस सोडून हिंडू नका. नाहीतर फुलाचे गजरे तरी घाला नाहीतर अत्तर तरी लावा. नाहीतर ते संध्याकाळी वाटच बघत असतात. असे गरोदर बायका चांगल्या दिसतात त्यावेळेला मुली चांगल्या दिसतात मग त्यांना पकडणार. आणि दादा म्हणाले ही बाहेरचे बाधा येतात त्या कशाने येतात माहिती आहे का? टाचा धूत नाही ना टाचेत नाही येतात. आता भराभरा आलं की पायावर पाणी घ्यायचं समोरच्या पावलावरती टाचा धुवायच्या नाही. आणि हे केस सोडलेले असतात ना ह्याच्यामुळे ह्या शेंड्यात नाही येतात. म्हणून वेळी 12 वाजता भर 12 वाजता किंवा संध्याकाळच्या वेळेला तुम्ही बाहेर जाऊ नका. ही सगळी वाईट शक्ती सगळ्या संध्याकाळी आणि सकाळी 12 वाजता फिरत असतात. म्हणून ते बरोबर बाई काय किंवा चांगल्या ह्या काय तुम्ही जाऊ नका म्हणून सांगायचे. त्याच्या मागे शास्त्र आहे ना. मग त्याला सोल्युशन पण सांगितलं. परफ्यूम नाही वापरायचा. प्युअर अत्तर. अत्तराच्या वासाला येत नाही. तुम्ही परफ्यूम लावलात ना तर परफ्यूमला येणार ते. नाहीतर वासाचे फुलं घालायची पुढे. जन्माला यायचे मरायचे आणि पुन्हा जन्माला यायचं पण यातून मुक्तता होईल की केव्हा? तर वंदनीय दादा म्हणतात समोरची व्यक्ती जरी सूट पॅन्टमध्ये असली तरी त्याचा जीव हा जीवात्मा आहे. तो जोपर्यंत आत्मा होत नाही तोपर्यंत तो ईश्वराकडे कसा धावणार? म्हणजेच एखादी व्यक्ती आमच्यासारख्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्याची जन्मोत्पत्ती मीमांसेप्रमाणे कुठली अवस्था आहे किंवा प्रत्येक मानवी जन्म ज्या वेळेला आम्ही प्राप्त करून घेतो त्यावेळेला जोपर्यंत या अवस्थेची उत्क्रांती आपण करीत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो. म्हणून शंकराचार्यांनी वरीलप्रमाणे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पण ते कोणाला कळलं? कोणाला कळलंच नाही. तर जीवात्मा हा ह्या अवस्थेचा परिपाक झाला म्हणजे ती आत्मा अवस्था आणि त्या आत्मा अवस्थेचा परिपाक झाला म्हणजे ती परमात्मा अवस्था. हे सर्व आपल्या शक्तीबाहेरचे आहे. म्हणून शेवटी सद्गुरूंना दया आली आणि सर्वांना कृपावंत होऊन यातून सोडवले आहे. याचे आपण सदैव स्मरण ठेवले पाहिजे. या कार्याची स्थापना ईश्वरी आज्ञेने पुण्य विभूती आणि बाबांच्या इच्छेने झाली असून वंदनीय दादांच्या माध्यमातून अलौकिक अशी सिद्ध केलेली ओंकार साधना आपल्याला प्राप्त करून दिली. ती ओंकार साधना अखिल मानव जातीसाठी असून जात धर्म पंथ याला महत्त्व नसून फक्त मानवता या धर्मालाच महत्त्व आहे. यासाठी वंदनीय दादांनी अपार कष्ट घेतले. आता आपण नुसते म्हणतो किंवा इतरांना सांगतो की फक्त ओंकार साधना करा. सगळं काही वंदनीय दादा बघून घेतील. ही ओंकार साधना सिद्ध करीत असताना त्यांनी काय काय समाविष्ट केलं आहे हे आपल्याला समजले पाहिजे. तरच आपण समजून उमजून लक्षपूर्वक जबाबदारीने साधना करू. वंदनीय दादा म्हणतात तुम्हाला प्रापंचिक जीवनाची कर्तव्य पूर्तता व प्राप्त जीवनाचे सार्थक हे मी सहजपणे प्राप्त करून दिले.
ते तुम्हाला सविस्तरपणे शिरोडा येथे घेतलेल्या संमेलनाच्या मुलाखतीमध्ये सांगितले. या सर्वासाठी तुम्हाला खर्च किती करावा लागला, किती कष्ट करावे लागले याचा आस्थापूर्वक विचार करा. आणि यासाठी काय लागले काय, तर फक्त एक लोकरीचे आसन व सफेद कपडे. एवढ्या कमी खर्चात बाहेर तुम्हाला काय मिळतं ते मला सांगा. आपण या सर्वाचा अभ्यास केल्यावर असं वाटतं की वंदनीय दादांनी आपल्याला कृपावंत होऊन त्यांच्या ह्या अलौकिक कार्यात सहभागी करून घेतले, त्यापेक्षा मोठे भाग्य ते काय. तेव्हा आमच्या हातून त्यांच्या इच्छेप्रमाणे गुरुकार्य आमच्या यथाशक्ती यथाज्ञानाने घडावे, आम्हाला त्यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलता यावा, एवढी शक्ती त्यांनी द्यावी ही सद्गुरूचरणी प्रार्थना. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, अगणित चमत्कार किती रे करे. मग अशी म्हटलं. ते वाचायचं. आता आपण म्हणतो ओंकार साधनेने सर्व काही होतं, म्हणजे काया मनाचे एकरूपत्व होते, अन्न कमी होतं, निद्रा कमी होते, मोठा आवाज सहन होत नाही. पण हे सर्व तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यासाठी प्रथमतः नित्याने साधना केली पाहिजे, की संथेने नीट उदात्त अनुदात्त आणि स्वरित अशी केली पाहिजे. तुम्ही अनुभवते झालात तर तुम्ही दुसऱ्यांना सांगू शकाल ना. कारण आज साधक अवस्थेच्या माणसाला साधना करण्यासाठी अनेक प्रकारच्या साधना आहेत. पण आज तुम्ही ज्या अवस्थेची अनुभूती किंवा अनुभव घेता, अशा अवस्थेची अनुभूती देण्यासाठी ओंकार ही साधना का पसंत केली. आज तुम्ही साधारणपणे 3 वर्ष ओंकार साधना करीत आहात. ओंकार साधना म्हणजे काय, नुसते ओम असं म्हणायचं नाही, तर ओंकार साधना ही उदात्त अनुदात्त आणि स्वरित अशी करायची. अशा पद्धतीने तरी का करायची, अशा पद्धतीने तरी का का करायची. मध्यंतरी महाकर्ण अवस्थेच्या सिद्धतेसाठी काही दिवस गोवा येथे असताना एक सगळे स्पिरिच्युअल वर्ल्ड बघत होते. तिथे दादा स्पिरिच्युअल वर्ल्ड बघत होते, ते वाक्य चुकलंय. स्पिरिच्युअल वर्ल्ड बघत होते. हे या जगतामध्ये किंवा या जगतात तुमचे 7 ज्या धर्माचे वाद आहेत तसे त्या स्पिरिच्युअल जगतात नाही. एकदा तुम्ही देह सोडलात की तिथे तुमची एक युनियन म्हणजे संघटना असते. तिथे नाते गोते काही नाही. आम्ही साधना करीत असताना 3 वेळा माझ्या कानाशी शब्द आले, व्हॉट इज द मिनिंग ऑफ बायबल. तेव्हा मी म्हणजे दादांनी प्रार्थना करून सांगितले, आय डोंट नो दी मिनिंग ऑफ, प्लीज टेल मी. त्यावेळी त्यांनी बायबल याचा अर्थ सांगितला. बी स्टँड फॉर ब्रदरहूड, आय स्टँड फॉर इंटिग्रिटी, बी स्टँड फॉर बिहेवियर, एल स्टँड फॉर लव्ह, ई स्टँड फॉर इटर्निटी. ख्रिश्चन धर्म या तत्वाने कार्य करत आहे. ख्रिश्चन धर्मात जन्माला येऊन सुद्धा अनेक जणांना हा अर्थ माहीत नाही. वंदनीय दादा म्हणतात, मलाही त्याच दिवशी समजला. आपल्याकडच्या सारखे त्यांच्याही धर्मात अनेक संत होऊन गेले. एका संतांनी मला सांगितलं, ओंकार इज नॉट अ वर्ड. लिहिताना आपण ओम असा लिहितो, पण तो शब्द नाही. ओंकार इज ए सॉन्ग. as long as you are able to sing in it, you will not understand what is the omkar. The omkar is a song. Sing it and sing in it, and then you will come to know what is the om. त्यावेळी ते वाक्य मला अनुभवता आले. म्हणून साधना ही सुतालय उदात्त अनुदात त्वरित अशी व्हायला हवी, तर अनुभव येईल. म्हणजे मग सकाळी सांगितलं तसं नुसतं ओमचे जाण्यात आहे, ओमचे जाण्यात आहे म्हणजे तसं नुसतं ओम 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 म्हणजे तर काही जाणवणार नाही. तुम्ही उच्चार, मध्य आणि लय, सूर, ताल आणि लय अशी जर केली, ओम असं संतेनी म्हटलं तरच तुम्हाला ते जाणवेल आणि त्याचा अनुभव येईल. म्हणून काय गाणे गाहो त्या गाणे गाहो या मंत्राची प्रेम प्रसूत करण्या, ते आहे ना नंतरच्या आरतीमध्ये आहे. तर ओंकार हे गाणं आहे, ते म्हणा गाण्यासारखं, म्हणजे उदात्त अनुदात्त स्वरित संथेनी म्हणा, त्याच्यात बुडा म्हणजे
त्या लहरी ज्या धारण होतात, निर्माण होतात, त्याच्यात आपल्याला पाण्यात कसं टाकलं की असं गुदमरल्यासारखं होतं. तसं एक स्टेज अशी येते की ओंकार साधना केली की ती जी वलय निर्माण करतो ती इतकी वलय बाजूबाजूनी होतात सगळ्यांची मिळून, मग त्याच्यामध्ये आपण असे गुदमरून जातो. म्हणून त्याच्यात बुडा आणि मग तुम्ही अनुभव घ्या ओंकार म्हणजे काय. इतकं सूक्ष्मतेने हे सांगितलंय. म्हणजे हा प्रयोग ज्याचा त्यांनी करायचा. हा अनुभव दादानी आम्हाला त्यांच्या ह्याच्यामध्ये दिला. पण आता आम्ही कसा देणार तुम्हाला तो अनुभव. हा ज्याचा त्यांनीच करायचा आणि तो नैसर्गिकरित्या येणार. तो लगेच आज आज साधना केली म्हणजे उद्या अनुभव येईल असं नाही होत. आता ओंकार साधनेमध्ये स्केलचे महत्त्व फार आहे. त्याचं कारण असं की वंदनीय दादा म्हणतात, शिरोडा येथे जी संमेलनं झाली त्यावेळी तिसऱ्या संमेलनापासून ओंकार साधना शिकवण्यास सुरुवात केली. प्रथमतः 30 ते 35 सेकंदाचे ओंकार व नामस्मरण घेत होतो. 5 स्थानातले ओंकार व नामस्मरणही शिकवले. पुढे 10 सेकंदाचे व 20 सेकंदाचे ओंकार व नामस्मरण शिकवले. त्यानंतर कराडला 1983 साली सर्व भक्तांना मूळ शक्तीशी जोडून देण्याचा 32 शिराळा येथे जो विधी झाला त्यावेळी मी हॉस्पिटलमध्ये होतो. पुढे 8व्या संमेलनानंतर शक्तिपीठाची स्थापना झाली. त्यावेळी शक्तिपीठ म्हणजे प्रत्यक्षात त्रिगुणात्मक शक्ती असून ती भविष्यात कार्यान्वित व्हावी असे साधन विचारात घेऊन सर्व केंद्रावरील भक्तांच्या समवेत ओंकार साधना ही सेवा चालू केली असता जे शक्तीचे आगमन माझ्या दैहिक माध्यमाद्वारा झाले त्याचा परिणाम म्हणून 1983च्या नवरात्रातील पंचमीला स्ट्रोक आला. शरीराच्या सर्व क्रिया विस्कळीत झाल्या. नंतर हळूहळू ओंकार साधना, नामस्मरण आणि उदी यामुळे मी बरा झालो. त्यावेळी या अनुभवातूनच विकासासाठी आवश्यक अशा ओंकाराच्या टाईम स्केलचा अभ्यास केला व नंतर तो साधनेत अंतर्भूत केला. पुढे कराडला 1985 साली संमेलन झालं. त्यावेळी एका डॉक्टर गुरुबंधूने वंदनीय दादाने विचारलं, साधनेचे स्केल तुम्ही कसे काढले. त्यावेळी वंदनीय दादांनी दिलेले उत्तर विचार करण्यासारखे आहे. वंदनीय दादा म्हणतात, तुम्ही डॉक्टर लोक मेलेल्या बॉडीचा अभ्यास करता, मी तुमच्या जिवंत बॉडीचा अभ्यास करतो. मी जेव्हा कराडला हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा माझा आत्मा बाहेर काढून मी निसर्गाची गती काय आहे हे पाहिलं. त्याला दाखला देताना वंदनीय दादा म्हणतात, आपण गाडीत बसलो असताना गाडी किती स्पीडने जाते हे कळत नाही, पण आपण बाहेर उभे असलो तर गाडी किती स्पीडने गेली असे आपण म्हणतो. त्याचप्रमाणे तुम्हाला निसर्गाच्या गतीत टाकल्याशिवाय तुम्हाला नैसर्गिक काही प्राप्त होत नाही. म्हणून स्केलला फार महत्त्व आहे. त्यानंतर 1984 पासून ओंकार 10 सेकंदाचा आणि नामस्मरण प्रथमतः 35 सेकंदाचे होते, ते हळूहळू 5 सेकंदावर आले. आता आपण सर्वजण 1988 साली दिलेली साधना सर्वजण करतो. म्हणजे दादा म्हणाले गाडीत बसलो तर गाडीचा स्पीड किती आहे तो कळत नाही, पण गाडीच्या बाहेर उभं राहिलं आणि गाडी अशी जरदिशी गेली तर मग काय फास्ट गाडी गेली म्हणतो. तसं दादानी कराडला जे दिव्य केलं तेव्हा शरीरातला आत्मा बाहेर काढला आणि उभी राहिलं तेव्हा ते कळलं की 5 सेकंद आणि 10 सेकंदाचा ओंकार आहे. म्हणजे केवढं का तर ते आपली सगळ्यांची माध्यम अजूनही माझं चालू आहे. आता आणखी एक तर तेव्हा ते काय म्हणतात की मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा मी ते निसर्गाच्या बाहेर गेल्यानंतर मला समजलं की 5 सेकंद आणि 10 सेकंदाचा ओंकार आहे. म्हणून कराडच्या ह्याच्यानंतर दादानी 35 सेकंदाचा ओंकार आम्हाला जो शिरोड्याला शिकवत होते तो आम्हाला प्रॅक्टिससाठी होता. आणि नंतर 5 सेकंदाचा ओंकार जो केला तो ओंकार आम्हाला निसर्गाच्या गतीत टाकल्याशिवाय प्राप्त होणार नाही. म्हणून 5 सेकंदाचा ओंकार आणि 10 सेकंद. म्हणून दीपकदादांनी त्यांच्या
आणि ते यांच्या सगळ्यांच्या धमकीने केलेलं. नानांच्या मनात आलं म्हणून त्यांनी त्याला दुसरं पण त्यांनी उदाहरण काय दिलं होतं की जेव्हा स्ट्रॉंग असतो, आधार जास्त असतो, तेव्हा औषध दादा काय म्हणतात, 5 सेकंदाचा 6 सेकंद ओंकार झाला म्हणून कोणी फाशीची शिक्षा देत नाही. पण घड्याळ समोर ठेवून तुम्ही करायचा प्रयत्न करा. मग 5 सेकंदाचा तो 15 सेकंद नको व्हायला, म्हणजे लांबवत जाऊ नका. आणि मचा उच्चार करायचा नाहीये, मचा उच्चार करायचा नाहीये. न ओम म्हटलं तर असं एक रेग मारली तर ती शेवटी कशी काय होती, डार्क येत नाही, फेंट येते. तसं तुमचं मचा उच्चार नाही कळला पाहिजे, पण ते अनुभवाने आणि सरावानेच येणार. ते एकदम तो करतो म्हणून मी करतो म्हटलं तर होत नाही, असं त्याला प्रॅक्टिसच पाहिजे. म्हणून एवढं सगळं त्यांनी सांगितलं की तुम्ही मेलेल्या माऊलीचा अभ्यास करता, मी समोर बसल्या आम्ही जिवंत माऊलीचा अभ्यास करतो. म्हणजे हे त्यांना स्वतःला माणूस म्हणून नाही, त्या शक्तीशी कनेक्ट केलं होतं म्हणून हे कुठल्याही विषयावरती बोलू शकत होते. आणि त्यांनी तुम्हालाही तशी व्यवस्था करून दिलेली आहे की तुम्ही साधना करा. त्याला वेळ लागेल, त्यांना लवकर झालं तसं तुम्हाला आम्हाला लवकर होणार नाही, पण होणार, कारण ही काळाची गरज आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी सांगितलं, म्हणून ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं की आता जगात एक परमेश्वर जन्म घेऊन कार्य होणार नाहीये. आता प्रत्येक ठिकाणी एक ह्या कार्याचा लाभ घेतलेला मनुष्य जर सेवक व्यवस्थित वागला आणि व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि प्रत्येकाचा म्हणून मी मगाशी काय म्हटलं, आता ह्याच्या पुढचं कार्य हे आपल्या आचरणावरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला रिस्पेक्ट असतो, तो एकमेकाचा रिस्पेक्ट देऊनच आपण पुढे गेलं पाहिजे आणि सगळ्यांना घेऊन. आणि आता विज्ञान आम्हाला टेक्नॉलॉजी येत नाही, या मुलांना टेक्नॉलॉजी येते, मग ह्यांच्या मदतीनेच आम्ही पुढे जायला पाहिजे ना. आज दादांचं हे काय शिरोड्याच्या संमेलनात घेतलेल्या टेप होत्या, त्या ह्या मुलांनी कन्वर्ट केल्या म्हणून तुम्हाला CD किंवा पेन ड्राईव्ह मिळाले ना, नाही तर दादांचा आवाज कसा ऐकू शकलो असतो आपण. म्हणजे विज्ञान पण आवश्यक आहे, पण विज्ञानाच्या आहारी तुम्ही जाऊ नका असं म्हणतात ते. म्हणजे विज्ञान म्हणजे सर्वस्व आहे असं मानू नका. विज्ञानाचा पाया अध्यात्मावरती अवलंबून आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे शास्त्रज्ञ कबूल करत नाहीत, डॉक्टरही कबूल करत नाही, पण शेवटी डॉक्टर काय सांगतो, लिव्ह इट टू गॉड. कालच आपण बोलतो ना, लिव्ह इट टू गॉड. मग शेवटी तुम्ही मूळ शक्तीकडेच जाता ना. मग पहिल्यांदाच त्यांना नमस्कार करून तुम्ही श्रेष्ठ आहात मानायला काय हरकत आहे, असं ते विचारतात. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की विमोचने करून दीक्षा देऊन कोशांचाही विकास करून दिला. त्यामुळे बाकीचे सर्व कोश आनंदमय कोशात विलीन करून टाकले. त्यामुळे आता तुम्हाला फरक जाणवतो का नाही? जाणवतो कशामुळे? तर म्हणणारी माणसे बदलली नाहीत, संथेत बदल नाही. मग असे काही बदल न झालेले दैहिक माध्यम जे आहे त्याच्यामध्ये ही ओंकार शक्ती पूर्णतः धारण होत आहे, हे त्याचे उत्तर. आणि ती ओंकार शक्ती कोणी धारण केली? तर कायाने नाही, वाचेने नाही, मनाने नाही, तर ही तिन्ही माध्यमे
ज्या चैतन्य माध्यमातून कार्य करतात ते चैतन्यच ओम म्हणते आहे. तर तेथे तुम्हाला मन एकाग्र करण्याचे कारणच नाही. कारण जेथून मन तयार होणार ते मूळ चैतन्यच ओंकार करेल. तर काया वाचा मन याचा विचार करण्याचे कारण नाही. पण बाहेर या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता नुसते मन एकाग्र करा म्हणून सांगतात. कसे होणार मन एकाग्र सांगा? त्याला एवढे प्रयत्न आहेत. इतरत्र साधनेमध्ये प्रथम काया, मग वाचा व मग मन. त्यामुळे मरस्तोवर शेवटपर्यंत काही साध्य होत नाही. पण दत्तनाथ सुखी पंथ या परंपरेमध्ये साधनेचे साध्य प्राप्त करून देण्याचे कार्ययोजना ही काया वाचा मनाकडून नाही तर चैतन्याकडून आहे. त्यामुळे तुमच्या कायावाच्या मनाला अस्तित्वच राहत नाही. हे सर्व चैतन्यात विलीन होणार आहे. त्याला दादा उदाहरण काय देत होते की पूर्वीचे वैद्य असत होते ते नाभीमध्ये औषध घालायचे आणि ते मग मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये पसरवायचे. आता काय करतात? आता इंजेक्शन घेतात आणि मोठ्या शिरेत ना सगळीकडे हे करतात. म्हणून त्याला ते उदाहरण दिलंय त्यांनी. या ना, बोला ना. इतका फरक आहे म्हणून. आणि दुसरी एक गोष्ट त्यांनी काय सांगितली की इतर पंथामध्ये काय होतं की माणूस जन्माला आल्यानंतर नराचा नारायण करतात. पण नाथपंथाच्या मध्ये काय किडा कीटक मुंगी बसणं त्यांनी विचार केलाय. माशाच्या पोटी जन्म घेऊन मच्छीनाथांनी काम करून दाखवलं. गोरक्षनाथांनी राखेमधनं जन्म घेऊन कार्य करून दाखवलं. नंतर गहिनीनाथांनी तो खेळत असताना मातीचा पुतळा केला आणि त्याला संजीवनी मंत्र म्हणून गोरक्षनाथांनी गहिनीनाथांनी जन्माला घातलं आणि ते कार्य केलं. म्हणजे किडा मुंगी कीटकापासनं ते चालू केलं आहे. ते त्याला नराचा नारायण व्हायचं, नरच पाहिजे असं काही नाही, मनुष्य जन्मच पाहिजे असं काही नाहीये. म्हणून नाथपंथ श्रेष्ठ. आणि आम्ही जेव्हा ते हे लिहित होतो काय ज्ञानगंगा दादांची ओरिजिनल निवेदन, तेव्हा त्याच्यात त्यांनी काय म्हटलं, वेदातले सर्व मंत्र किंवा धार्मिक किंवा गुरुमंत्र यांची सुरुवात ओंकाराने आहे. तो बीज मंत्र. परंतु एक काळ असा निर्माण झाला की काही विशिष्ट गटांनी त्याचा अभ्यास करायचा. म्हणजे ब्राह्मण लोकांनीच अभ्यास करायचा असं तो समाज व्यवस्था तशी होती. इतरांना त्याचा अधिकार नव्हता. अशा तऱ्हेची प्रवृत्ती होऊन मानव म्हणून ते जवळ यायला पाहिजे त्याऐवजी अधिक लांब लांब चाललेलो आहोत. वंदनीय दादांनी काय केलं की ओंकारच असा सिद्ध केला की तो इतका सिद्ध केला की जगाच्या सुरुवातीपासून मानवाच्या कल्याणार्थ ऋषीजनांनी किंवा वेदांनी जे मंत्र ज्या मंत्रांची ओंकाराने सुरुवात होऊन निर्माण झालेले आहेत ते सर्व मंत्र आणि त्या सर्व मंत्रांचं सामर्थ्य हे ओंकारामध्ये संघटित झालेलं आहे. त्यामुळे ह्याच्या पुढे ज्या तऱ्हेची आवश्यकता असेल त्याप्रमाणे तुम्ही नुसता ओंकार केल्यानंतर वेदातील संपूर्ण मंत्र म्हणायची आवश्यकता नाही. त्या परिस्थितीप्रमाणे जशी आवश्यकता असेल तशी ती शक्ती कार्यान्वित होऊन कार्य करेल. इतकं सगळं त्यांनी सिद्ध करून तुमच्या हातात दिलेलं आहे. आता तुम्हाला काहीही आपल्याला सिद्ध करायचं नाही, तुम्हाला नव्हे आपल्याला काहीही सिद्ध करायचं नाही, काहीही करायचं नाही. फक्त त्यांनी दिलंय ते पुढच्या पिढीला सुपूर्द करायचं ॲज इट इज. त्याच्यामध्ये आपला माल मसाला काही घालायचा नाही, एवढी काळजी घ्यायची. म्हणून एवढं जर ओंकारामध्ये सगळं आहे तर अशी दादांनी आपल्याला ओंकार साधना इतकी पॉवरफुल दिल्यानंतर बाकीचा देवधर्म आणि हे कशाला आपल्याला सांगितलंय ना वर्षभरात काय कुलधर्म कुलाचारासाठी तुम्ही फक्त पैसे किती ते काढून ठेवा, काही गरजच नाहीये. आता तुम्ही मला मगाशी सांगितलं ती गोष्ट सांगा. 2 मिनिटं आहेत आपल्याला. मी ऍक्सेप्ट करणार तर तेव्हा देव त्याला सांगतो तुझी गरिबी 10 दिवस संपली म्हणतो. ज्या दिवसापासून तू दुसऱ्याचा विचार केला
तेव्हापासून तुझी गरिबी सगळी संपली. म्हणजे दादानी काय सांगितलं की कारण दीक्षेपर्यंत तुम्ही जेव्हा दुसऱ्यांचा विचार कराल तेव्हा तुम्हाला आपसुकते मिळेल. हा, तर ते म्हणाले आता ही उद्या माझ्याकडे येणार. म्हटलं तर यांनी मला सांगितलं तू शिरा कर. हे दादानी उदाहरण दिलं होतं. ही श्रीमंत गरिबीची गोष्ट माझ्या मैत्रिणीने सांगितली आणि दादानी शिराची गोष्ट सांगितली. तर हे मला म्हणतात तू शिरा कर. मग मला कंटाळा आला असतो म्हणून मी काय म्हणते आज तूप नाहीये, आज रवा नाहीये, आज मला कंटाळा आला. पण ही उद्या जर माझ्याकडे येणार असेल तर मी काय म्हणेन ती उद्या माझ्याकडे येणार तिला काहीतरी द्यायला पाहिजे. मग शिरा केला, मग शिरा केला की यांना पण मिळतो की नाही. म्हणजे दुसऱ्यासाठी केलं तर तुम्हाला पण मिळेल की नाही. इतकी साधी गोष्ट आहे पण हे समजत नाही. आता वेळ आहे म्हणून 2-3 गोष्टी सांगते. नको थांबा. तर करोना आला ना आपल्याला तेव्हा करोनानी पांडुरंगाला विचारलं की म्हणाले कोण श्रेष्ठ, तुझी वारी बंद पाडली की नाही म्हणतो करोना विठ्ठलाला. तर विठ्ठल काय म्हणतो माहित आहे, तू येणार आणि बंद पडणार वारी हे मला आधीच माहित होतं म्हणून मी प्रतिमा देऊन त्यांची घरच केंद्र करून टाकली. केंद्रावर यायची गरजच नाहीये त्यांना. तुझ्यापेक्षा मला जगन्नियंता म्हणतात तेव्हा तू येणार हे मला 40 वर्षापूर्वी माहित होतं म्हणून मी भक्तांना प्रतिमा देऊन त्यांना सगळं सिद्ध करून त्यांची घरच केंद्र करून टाकली. मग प्रश्नच कुठे आला. माझ्या वारीला आले नाही तर मला काही दुःख नाहीये. मग आणखीन एक गोष्ट पंढरपूरला ठेवायची नाही तेही सांगते. तर दुसरी गोष्ट काय त्यांनी सांगितलं की कृपाशीर्वाद. हा, तर श्रीकृष्ण आणि अर्जुन, हा, श्रीकृष्ण आणि अर्जुन हे असे पूर्वीच्या जमान्यात चाललेले असतात तेव्हा एक भिकारी येतो. ती पण मी सांगितली होती तुम्हाला. तर तो एक भिकारी येतो तर तो भिकारी म्हणतो की मला काही खायला प्यायला नाहीये, काही नाही, मी गरीब आहे. काय अर्जुन त्याला सोन्याची थैली देतो, नाण्याची. मोहरा दिल्यानंतर हा आनंदात हे करूया ते करूया म्हणून प्लॅनिंग करत जातो. तर समोरनं एक चोर येतो. त्याला काय माहित नसतं. तो त्याला एक धक्का देतो आणि ती थैली घेऊन जातो. त्या चोराला काय माहित नसतं ह्याच्यात काय आहे म्हणून. तो थैली घेऊन जातो. मग दुसऱ्या दिवशी परत रडत येतो म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो आता काय झालं. तो म्हणतो तुम्ही थैली दिलेली एका माणसाने नेली म्हणून तो आपल्या अंगठीतला माणिक काढून देतो. हा विक आणि तू पैसे घे, माणिकाला किंमत पुष्कळ येईल. मग घरी येतो दमून. त्यावेळेला काय गाड्या घोड्या नसतात. हा चालत घरी येतो, दमतो, जेवण खाण करून झोपतो. आणि एक जुना माठ असतो पाणी गार होत नाही म्हणून झाकण घालून ठेवलेला. तर त्या माठामध्ये तो माणिक ठेवतो आणि आज झोपून जातो. मग त्याची बायको नदीवरती पाणी भरायला जाते तर एक मडकं रोजचं घेऊन जाते. तर ते धुताना फुटतं म्हणून ती घरी येते आणि ते जुनं मडकं असतं ना ते हे किती दिवस ठेवलंय म्हणून ते झाकण काढते आणि ते घेऊन जाते नदीवर. यांनी त्याच्यात मणी ठेवलं, तिला माहित नसतं माणिक ठेवलेला. ते मडकं विसरते आणि पाणी ओतून देते, त्याच्यामध्ये तो माणिक पण जातो. मग ती मडकं घेऊन येते डोक्यावरनं. तर तो म्हणतो काय माझं नशीब आहे, ती थैली गेले कर्मदशा माझी अजून काही संपली नाहीये. तर माणिक दिला होता तो पण गेला. मग परत तिसऱ्या दिवशी जातो तेव्हा अर्जुन आता काहीतरी देणार. तेव्हा तो श्रीकृष्ण अर्जुनाचा हात धरतो, थांब म्हणतो, तू काही देऊ नको. तर तो श्रीकृष्ण त्याला 2 रुपये काढून देतो. 2 रुपये काढून दिल्यानंतर तो अर्जुन आणि तो माणूस एकमेकाकडे बघतात. 2 रुपयात काय येणार आहे म्हणून, जरी स्वस्ताही असली तरी 2 रुपयात काय येणार आहे. तरी पण देवाने 2 रुपये दिलेत म्हणून तो जातो म्हटल्यानंतर वाटेत नदी लागते. तर एक कोळी असतो, त्या कोळ्याने मासा पकडलेला असतो मोठा.
तर म्हणतो तो मासा तडफडतोय, त्याचा जीव तरी वाचूया, आपल्याला 2 रुपयात काय होणार नाही. म्हणून त्या कोळ्याला जाऊन विचारतो, या माशाची किंमत काय? मामन, तुमची गोष्ट लक्षात आहे माझ्या? खिळा मारलेली खिळा मारलेली भिंतीला सांगितली होती ना, आठवते का नाही? तर मग म्हणाले आहे, कळलं त्याला. तर तो म्हणतो त्या माशाचा तरी जीव वाचवूया. म्हणून त्या कोळ्याला ह्या माशाची किंमत काय म्हणते? तो कोळी म्हणतो 2 रुपये. त्याला हा 2 रुपये देतो आणि तो मासा घेतो आणि पुढे जाऊन थोडं आपलं भांडं असतं त्याच्यात पाणी घालून तो नदीत सोडून टाकायचा. पण तो मासा सोडायला जातो तर माशाच्या तोंडातनं ते माणिक पडतो पाण्यात सोडताना. सापडला म्हणून हा आनंदाने उड्या मारायला लागतो, माणिक सापडला म्हणून. तोपर्यंत तिकडून चोर येत असतो. तर त्या चोराला वाटतं ह्यानी मला ओळखलं, म्हणून तो म्हणतो मी तुमची थैली नेली आहे तर मी ती देतो तुम्हाला, तुम्ही काय, मी त्यातलं काय खर्च केलं नाही. मग तो थैली पण मिळते, माणिक पण मिळतो. मग हा परत दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि श्रीकृष्णाकडे येतो. तर म्हणतो आता काय झालं? तर म्हणतो आता काही झालं नाही, मला थैली आणि हे दोन्ही मिळालं म्हणून मी सांगायला आलो म्हणून. मग तो बरं म्हणतो आणि तो जातो. मग गेल्यानंतर अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो. ते अर्जुन म्हणतो मी एवढी सोन्याची थैली दिली, माणिक दिलं, त्यांनी काही झालं नाही, तू 2 रुपये दिल्यानंतर कसं झालं? तेव्हा श्रीकृष्ण सांगतात त्याला की मला 2 रुपये दिले ते त्याच्याबरोबर मी माझी कृपा पण दिली होती. तर ती 2 रुपये त्या कोळ्याला दिल्यानंतर त्या कोळ्याचाही उद्धार झाला, तो मासा जगला आणि याला त्याची थैली आणि सगळं मिळालं. म्हणजे कृपाशीर्वादाची किंमत किती मोठी आहे. तर एक कृपाशीर्वादाने एवढं काम होतं. मग कृपाशीर्वाद काय कार्य करू शकतो हे समजल्यानंतर मग अर्जुन डोकं टेकतो. अजून एक गोष्ट, हा आता एक हा असतो कोण, एक दरोडेखोर असतो. तर तो दरोडेखोरला पकडायचं म्हणून ॲडव्हर्टाईज आली असती पेपरमध्ये, तर त्याला बक्षीस ठेवलेलं असतं. तर एक पोलीस इन्स्पेक्टर असतो. तर तो चोर काय विचार करतो की पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन आपण लपूया आणि तिथे सेवा करूया. म्हणून तो म्हणून विठ्ठलाचा भक्त म्हणून तिकडे लपून राहतो. तर ह्या इन्स्पेक्टरलाच सुगावं लागतो की त्या चोराला पकडायचंय, तर तो कुठेतरी गेला इकडे, मग नाही आहे इथे म्हणल्यानंतर तो जातो तिकडे. तर तो इन्स्पेक्टर काय करतो, विठ्ठलाच्या देवळामध्ये काय कीर्तन सांगायचं सारखं धोतर नेसून फेटा बांधून विठ्ठलाचा भक्त म्हणून कीर्तन सांगायला बसतो. आणि त्याचं लक्ष कशावर असतं? या चोरावरती. चोर पकडायचा म्हणून त्याचं प्लॅनिंग असतं आणि तो विठ्ठलाचा भक्त म्हणून म्हणून ते रोज देवळात येऊन बसलो असतो. मग एक दिवशी काय होतं, तो एक बाई येते आणि ती बाई काय म्हणते, माझ्या सुनेला खूप वर्ष मूल झालं नाही, हरदास बुवा काहीतरी आशीर्वाद द्या. हा म्हणतो हो तुझ्या सुनेला मुलगा होईल, जा आशीर्वाद दिला म्हणून. आणि मग काय होतं, खरंच तिच्या सुनेला मुलगा होतो आणि तो चोर सापडतो आणि हा इन्स्पेक्टर परत येतो गावाला, पुण्याला, मुंबईला कुठे राहत असतो ते. परत आल्यानंतर ती जाताना म्हणते मला तुमचा पत्ता द्या. तर तो इन्स्पेक्टर पत्ता लिहून देतो, पोलीस स्टेशनचा पत्ता देतो तो आपला. आणि ती बाई त्या मुलाला त्या हरदास बुवांच्या पायावर घालायचं म्हणून ती पुण्याला येते. पुण्याला आल्यानंतर ती म्हणते हा पत्ता दिला आहे, कोण आहे? तर ते पोलीस स्टेशनसाठी रात्री पडल्यानंतर तो येतो, पोलीस इन्स्पेक्टर असतो तो म्हणतो काय झालं, तुम्ही आशीर्वाद दिलात ना म्हणून माझ्या सुनेला मुलगा झाला म्हणतो, मी तुमच्या पायावर घालायला आणलंय, तुम्ही पोलीस इन्स्पेक्टरचा काय ड्रेस घातलात म्हणतो. तेव्हा तो ही पेपरला गोष्ट आली होती, तर मी पहिल्या सेमिनारमध्ये म्हणून लिहून ठेवलं होतं ते. तर त्यांनी सांगितलं होतं की तो म्हणतो मी चोर पकडायला म्हणून गेलो आणि देवाचा भक्त आहे म्हणून मी विठ्ठलाच्या देवळात बसलो, तर मी सांगितलेलं विठ्ठलाने हे करून दाखवलं, तर मी जर खराच भक्त झालो तर माझ्या हातून देव किती कार्य करून घेईल. त्या दिवसापासून तो इन्स्पेक्टरचा ह्याचा राजीनामा देतो आणि
खरोखरी देव मार्गाला लागतो. म्हणजे जर आपण बोलतो त्याला जर देव एवढा प्रतिसाद देतो म्हटल्यानंतर काय वागायला इथेच आपलं चुकतं ना. इथे आपण काय म्हटलं असतं, मी सांगितलं म्हणून झालं, त्यात काय मोठं देवाने केलं. पण त्याला जाणीव होती की आपण खोटं बोललो, आपण गेलो होतो चोर पकडायला आणि आपण नाटक केलं, पण तरी देवाने सांभाळून घेतलं. मग देवाचा खरा भक्त झालो तर देव किती मला सांभाळेल. म्हणजे या गोष्टी पुष्कळ तऱ्हेने सांगतात. शेवटी तात्पर्य काय की कृपाशीर्वाद हा जगण्यासाठी आवश्यक आहे. आणखीन एक गोष्ट छोटीशी आहे, आपल्याला वेळ आहे म्हणून जरा बोलता येईल, परत परत काय बोलता येत नाही म्हणून. तर द्रौपदीचं हे करतात काय, द्रौपदीचं लग्न स्वयंवर तर त्याला ते हे काय ठेवतात, फिरत्या माशाला बाण मारायचा. पाण्यात बघून बाण मारायचा, खाली बघून बाण मारायचा. म्हटल्यानंतर सगळे राजपुत्र राजे रजवाडे पुष्कळ प्रयत्न करतात, कोणी कोणाला बाण मारला जात नाही. शेवटी त्या ह्याला कृष्ण आणि अर्जुन गेले असतात, ते एकमेकाकडे बघतात. मग कृष्णाने खून केल्यानंतर अर्जुन उठतो आणि कृष्णाला नमस्कार करून तो बाण मारायला जातो. तर नमस्कार करायला अर्जुन येतो तेव्हा कृष्ण त्याला सांगतो काय, तू वीरासन घालून बसो, असा बाण मार तसा बाण मार, बाकीचं मी बघून घेतो. अर्जुन म्हणतो मी बसणार, वीरासन घालणार, मी बाण मारणार, मग तू काय करणार म्हणून विचार. मी काय करतो ते मग सांगतो म्हणतो. आणि मग अर्जुन जातो, ते बाण मारतो आणि ते स्वयंवर होतं, द्रौपदीशी त्याचं लग्न होतं, सगळं होतं. झाल्यानंतर तो कृष्णाने विचारतो, बाण मी मारला, वीरासन मी घातलं, सगळं मी केलं, मग तू काय केलंस म्हणून विचार. तेव्हा कृष्ण उत्तर देतो त्याला की म्हणतो, बाकीचे राजे रजवाडे येत होते तेव्हा पंखा क्लॉकवाईज फिरत होता आणि पाणी अँटी क्लॉकवाईज फिरत होतं. त्याच्यामुळे पंखा असा फिरला की मासा इथे आलाय म्हणून बाण मारला तर तो चुकत होता. तर तू जेव्हा गेलास तेव्हा मी माझ्या सामर्थ्याने ते पाणी स्थिर केलं. त्याच्यामुळे वरती पंखा अँटी क्लॉकवाईज फिरत होता, त्याच्यामुळे तुला तो मासा दिसला आणि तू डोळा मारला. तेव्हा हे तू करू शकला असतास का मग विचारलं. तेव्हा अर्जुनाने डोकं टेकलं. मग तो म्हणतो, अर्जुनाला सखा म्हणतात ना कृष्णाचा, म्हणून मी कृपादृष्टीने तुझ्याकडे केलं म्हणून. म्हणजे शेवटी तात्पर्य काय की कृपाशीर्वाद हा इतका महत्वाचा आहे की त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. हे लक्षात ठेवण्यासाठी, हे बिंबवण्यासाठी या गोष्टी सगळ्या ऐकायच्या, त्यातलं तात्पर्य काय ते शोधून काढ.
सदा